प्रत्येक तरुणाची त्याच्या आयुष्यामध्ये एकच इच्छा असते की त्याचं लग्न व्हावं, त्याला सुंदर आणि शिकलेली बायको मिळावी. एक तरुण मुलगा जो दवाखान्यात स्वच्छता कर्मी म्हणून काम करत होता. त्या हॉस्पिटलमधील एका महिला डॉक्टर त्या मुलावर प्रेम करू लागते. या प्रेमातून ते दोघे पुढे जाऊन लग्न करण्याचा विचार करतात. पण दोघांच्याही घरचे या लग्नाला राजी नव्हते. त्यामुळे त्या दोघांनी लपून छपून पळून जाऊन लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा त्या डॉक्टर मुलीची आणि त्या स्वच्छताकर्मी मुलाची पहिली भेट झाली, त्यांनी भाड्याने एक घर घेतलं होतं आणि सुहागरात करण्यासाठी बेडरूम सजवलं होतं. रात्री ती डॉक्टर मुलगी त्याच्यासाठी दूध घेऊन येते. मुलगा बदाम दूध पितो. त्यावेळी ती महिला डॉक्टर एक इंजेक्शन बाहेर काढते. ते इंजेक्शन काढल्यानंतर ती त्या मुलाला लावते. तो मुलगा तिचा हात पकडतो आणि म्हणतो, मॅडम, हे हॉस्पिटल नाही आणि आज इथे कोणी रुग्ण नाही. तेव्हा तुम्ही मला इंजेक्शन का देत आहात? आज आपल्या दोघांचं लग्न झालं आहे. आज आपली सुहागरात्र आहे आणि इथे तुम्हाला दवाखाना उघडण्याची गरज नाही, उलट येथे कपडे काढण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही ते इंजेक्शन बॅगमध्ये ठेवून द्या. मला हे इंजेक्शन तुम्ही देऊ नका. आता ती महिला डॉक्टर तिच्या नवऱ्याला म्हणते, तुला या इंजेक्शनबद्दल माहिती नाही. हे इंजेक्शन खूप भारी आणि खूप महत्त्वाचं शक्तिशाली इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन घेतल्यानंतर तुझ्यामध्ये खूप शक्ती येईल. 50 माणसांची ताकद येईल. तुला काहीतरी वेगळं जाणवेल आणि आजची आपली ही सुहागरात्र जबरदस्त साजरी होईल. ही रात्र आपल्या दोघांना जन्मभर आठवत राहील. म्हणूनच माझी इच्छा होती की ज्या दिवशी माझं लग्न होईल आणि हे जे इंजेक्शन तू पाहतोय ते मी सुहागरात्रीला माझ्या नवऱ्याला देईन. नंतर आमच्या दोघांमध्ये जे काही होईल ते काहीतरी वेगळं होईल, रोमॅन्टिक होईल. तुझ्यामध्ये खूप जास्त ताकद असेल आणि ही रात्र आपल्याला नेहमी आठवणीत राहील. मुलगा जेव्हा हे ऐकतो तेव्हा त्याला काहीतरी विचित्र वाटतं. पण तो विचार करतो, मी अडाणी आहे, अशिक्षित आहे, एक स्वच्छता कर्मी आहे, पण माझी बायको तर खूप शिकलेली डॉक्टर आहे. तिने या औषधाबद्दल वाचलं असेल म्हणून मला ती इंजेक्शन देत आहे. तेव्हा आता तो स्वतःला समाधानी समजतो आणि म्हणतो, ठीक आहे, जर तू हे इंजेक्शन मला लावू इच्छिते तर लाव. आणि त्यानंतर तो आपला हात पुढे करतो आणि त्याची डॉक्टर बायको त्याला इंजेक्शन लावते. इंजेक्शन लागल्यानंतर 1-2 मिनिटातच त्याचे डोळे जड होऊ लागतात. त्याला सगळं अस्पष्ट दिसू लागतं. त्याचे डोळे झुकू लागतात आणि आपोआप बंद होतात. तो मुलगा अशा स्थितीत होता जणू काही त्याला नशा चढत आहे. त्याची बायको जी डॉक्टर होती ती त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसते आणि नंतर त्या मुलाचे डोळे बंद होतात. सकाळी जेव्हा तो झोपेतून उठतो त्याचे डोळे उघडतात तेव्हा तो आजूबाजूला पाहतो, पण त्याला काही समजत नाही. जेव्हा तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या शरीरावर काही विचित्र खुणा बनलेल्या आहे. अशा खुणा जसं की त्याला कुणी खूप चावलं असेल. लाल लाल अशा प्रकारचे त्याच्या शरीरावर खुणा बनलेल्या होत्या. हे पाहून त्याला फार विचित्र वाटलं. त्याला काही आठवत नव्हतं की त्या रात्री नेमकं काय झालं होतं. बायकोने नेमकं काय केलं हे त्याला काही आठवत नव्हतं. त्याला फक्त इतकंच आठवत होतं की त्याच्या बायकोने त्याला एक इंजेक्शन दिलं होतं आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर त्याची बायको हसली होती आणि त्यानंतर त्याचे डोळे बंद झाले होते. नंतर काय झालं याचा काही अंदाज त्याला नव्हता. कोणत्या हाताला तिने इंजेक्शन दिलं होतं हेही त्याला आठवत होतं. त्याची बायको म्हणाली होती, आजची रात्र आपण खूप मजा करू, हेही त्याला आठवत होतं. आता ती रात्र मात्र भयंकर कशी बनली होती. त्याने जेव्हा आपल्या शरीरावरील खुणा पाहिल्या तेव्हा तो फारच हैराण होता, फार परेशान होता आणि विचार करत होता की रात्री नेमकं काय झालं असेल. शेवटी माझ्या शरीरावर ह्या खुणा कशामुळे आहेत? मित्रांनो, त्या स्त्रीने तिच्या नवऱ्याला इंजेक्शन का दिलं होतं? आणि हे एक दिवस नव्हे तर हा सिलसिला 8 महिने चालू होता. या मुलाला रात्री त्याची बायको कोणतं ना कोणतं कारण सांगून इंजेक्शन द्यायची आणि तो बेशुद्ध पडायचा. नंतर त्याची बायको त्याच्यासोबत नेमकं काय करायची हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. एक मुलगा हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करत होता. त्या मुलाचे नाव विनोद असे होतं.
विनोद जो होता त्याला वाचन लेखनात आवड नव्हती. त्याचे वडील खूप शिकलेले होते, बँकेत मॅनेजर होते. ते आपल्या मुलाला डॉक्टर बनवू इच्छित होते. त्याच प्रकारची त्यांनी त्याला शिकवणूक देखील दिली होती, पण त्याचं मन ते अभ्यासात लागत नव्हतं. यारी मैत्री करणं, मुलांबरोबर फिरणं, बस एवढ्यातच त्याचं मन लागायचं. विनोदला वाचन लेखनाची आवड नव्हती, पण तरीही त्याच्या वडिलांनी त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न केला. विनोदचे वडील बँकेत मॅनेजर होते. त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी भेटली पाहिजे, पण त्यांचा मुलगा अभ्यासात हुशार नसल्याने त्यांनी विनोदला एका सरकारी रुग्णालयात स्वच्छता कर्मीच्या सरकारी नोकरीवर टिकून दिलं होतं. आता विनोद जेव्हा ह्या स्वच्छता कर्मीच्या नोकरीवर लागला, जेव्हा हा स्वच्छता करायचा, तेव्हा तिथेच एक महिला डॉक्टर होती. जेव्हा तिच्या कॅबिनमध्ये स्वच्छता करायला जायचा, तेव्हा ती त्याच्याकडे खूप गंभीरपणे पाहायची. ती महिला डॉक्टर त्याच्याकडे नजर रोखून पाहायची. कदाचित त्या महिला डॉक्टरला त्याचं चालणं, बोलणं, त्याचं सौंदर्य तिला आवडून गेलं होतं. दोघांमधील हा नजरेचा खेळ गुपचूपपणे सुरू होता आणि ती महिला डॉक्टर आता याला स्वच्छता करण्याच्या कारणाने, कधी कुठल्या कामाच्या निमित्ताने आपल्या केबिनमध्ये बोलावून घ्यायची. हळूहळू त्यालाही आता तिच्यामध्ये रस येऊ लागला होता आणि आवड निर्माण झाली होती. आता दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले होते. दोघांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. आणि नंतर एक दिवशी दोघांच्या मध्ये प्रेमाची बोलणी होते. ती महिला डॉक्टर आपल्या या स्वच्छता कर्मी प्रियकराला म्हणते, तू मला खूप चांगला वाटतो आणि मी तुझ्यासोबत लग्न करू इच्छिते. हे ऐकून त्या मुलाला खूप आनंद होतो. तो विचार करतो की एक सुंदर स्त्री, एक महिला डॉक्टर त्याला प्रपोज करत आहे, त्याच्याशी ती लग्न करू इच्छिते. त्याचा आनंद आता गगनात मावेनासा झाला होता. तो आपल्या घरच्यांना म्हणतो की मी एक महिला डॉक्टरवर प्रेम करतो, तीही माझ्यावर प्रेम करते आणि मी तिच्यासोबत लग्न करणार आहे. त्याच्या वडिलांनी विचार केला की मुलगा स्वप्नात आहे. मुलगा कुठल्या डॉक्टरचं स्वप्न पाहत आहे? असं साधारण कसं शक्य आहे की कुठली डॉक्टर मुलगी माझ्या स्वच्छता कर्मी मुलाशी लग्न करायला तयार होईल? हे असं होऊ शकतच नाही. आपला मुलगा नक्की स्वप्न पाहत आहे. त्यामुळे त्याच्या वडिलांनी नकार दिला आणि म्हणाले, तुझं लग्न आम्ही जिथे करणार आहोत तिथेच तुला करावे लागेल. तिकडे ती महिला डॉक्टर आपल्या घरच्यांना जेव्हा सांगते की मी आपल्याच रुग्णालयातील एका स्वच्छता कर्मीशी लग्न करू इच्छिते, हे ऐकून तिच्या वडिलांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. वडिलांच्या पायाखालची जमीन सरकते. ते म्हणतात, काय मूर्खपणा करत आहे तू? तू एका स्वच्छता कर्मीशी लग्न करशील, लोक काय म्हणेल, आमची इज्जत मातीत जाईल, असा विचार तू करू कसा शकते? तू एक डॉक्टर आहे. पण ती मुलगी मात्र हद्द ओलांडते. ती म्हणते, मी लग्न करेन तर त्या मुलासोबतच करेन. तिकडे तो मुलगा देखील त्याच्या बापाला म्हणतो, मी लग्न करेन तर त्या मुलीसोबतच करेन. दोघांचे आई वडील त्या लग्नाला मान्यता देत नाही. त्यामुळे त्या दोघांनी ठरवलं की कुणी मानो ना ना मानो, आपण कोर्ट मॅरेज करू, लग्न करू आणि आपलं जीवन सुखाने जगू. आपल्या जीवनावर दुसऱ्याचा अधिकार नाही. दोघे आपले काही मित्र बोलवतात आणि नंतर ते दोघे एकमेकांसोबत लग्न करतात. लग्न झालं. यार मित्र फक्त त्यात सहभागी झाले. ना मुलीचे घरचे सहभागी झाले, ना मुलाचे घरचे सहभागी झाले. आता त्यांनी एक घर भाड्याने घेतलं होतं. आता त्याच घरात त्यांनी आपल्या सुहागरात्रीची योजना केली होती, ज्यामुळे तिथेच राहून तिथेच आपल्या जीवनाची त्यांनी सुरुवात केली होती. हा जो विनोद होता तो आपल्या मित्रमंडळीमध्ये बसला होता. सर्व मित्र हसत होते आणि एकमेकांशी गप्पा मारत होते आणि या विनोदला चिडवत होते. ते म्हणायचे, यार तू खूप भारी नशीब आहे तुझं, खूप लांब हात मारला तू, एक डॉक्टरी बाईच फसवली, तू तर स्वच्छता कर्मी होता, तू असं काय जादू केलं यार, तू ही पद्धत आम्हालाही सांग, आम्हाला तरी कुठल्या तरी डॉक्टर मिळावी. त्याचे मित्र त्याला चिडवतात. तो म्हणाला, यार ही सगळी देवाची कृपा आहे. तो परमेश्वर ज्याला इच्छितो ते काहीही देऊ शकतो. ही त्याची इच्छा आहे. मी माझ्यातर्फे काही केलं नाही. बस कळत नाही, माझी बायको जिच्यासोबत माझं लग्न झालं, या डॉक्टरला माझ्यात नेमकं काय आवडलं, माझी कोणती गोष्ट तिला आवडली आणि तिने मला प्रपोज केला. आणि प्रपोज केल्यानंतर लगेच लग्नाचा प्रस्ताव मांडला, तर मी तरी कसा नकार द्यावा? त्याचे मित्र रात्री सुमारे 10-11 वाजेपर्यंत गप्पा गोष्टी करत असतात. बोलता बोलता त्याचे मित्र म्हणतात, यार तुझी बेचैनी आम्हाला कळत आहे,
तू वहिनीसोबत भेटण्यासाठी तडफड करत आहे. आज तुझी सुहागरात्र आहे आणि आम्ही इथे तुझा वेळ खराब करतो आहे, असे म्हणून त्याचे मित्र आपापल्या घरी निघून जातात आणि त्याला म्हणतात, जा आजपासून आपल्या जीवनाची सुरुवात कर, आणि त्याला त्याच्या खोलीमध्ये पाठवून देतात. हा विनोद जो होता, जेव्हा तो आपल्या खोलीत येतो आणि पलंगावर येऊन बसतो, आपल्या बायकोच्या चेहऱ्यावरचा साडीचा पदर वर करतो आणि नंतर आपल्या प्रेमाची मोहर तिच्या कपाळावर लावून देतो. तिच्या कपाळाचे तो चुंबन घेतो आणि तिला म्हणतो, कशी आहेस तू? ठीकठाक आहे ना? ती म्हणाली, मला या कपड्यांमध्ये काहीतरी विचित्र वाटत आहे. हे कपडे मला जड जड वाटत आहे. तो म्हणतो, जर तुला हे जड वाटत असतील, हे लग्नाचे कपडे आहे, ते तू बदलून घे. ती बाथरूममध्ये जाते. बाथरूममध्ये जाऊन तिने ते लग्नाचे कपडे काढले आणि साधे कपडे परिधान केले. आपला मेकअप देखील तिने आता पुसून टाकला होता. त्यानंतर दोघांच्या मध्ये बोलणे चालू राहिली. सुमारे रात्रीचे 2 वाजले होते जेव्हा ही महिला डॉक्टर होती. ती आपली बॅग काढते. बॅगमधून तिने एक इंजेक्शन काढले. ते इंजेक्शन भरलं आणि नंतर ती आपल्या नवऱ्याला म्हणते, जरा इकडे ये, मी तुला एक इंजेक्शन देणार आहे. हे ऐकून तिचा नवरा म्हणतो, डॉक्टर मॅडम, मी कुठला पेशंट नाही. आज इथे दवाखाना उघडण्याची गरज नाही, कपडे काढायची गरज आहे. आणि तू हे इंजेक्शन कुठून आणलं? आज आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात होणार आहे आणि हे इंजेक्शन एका बाजूला ठेव. मला काही झालं नाही, मी ठीकठाक आहे, पूर्णपणे निरोगी आहे. पण ती म्हणते, तू मला चुकीचं समजत आहे. हे इंजेक्शन जे आहे ना, ते जेव्हा एखाद्या माणसाला दिलं की त्याच्या अंगामध्ये इतकी ताकद आणि इतकी शक्ती येते की 50 माणसांची ताकद त्याच्या आतमध्ये येते. आणि आज हा इंजेक्शन तू लावून घेतलं तर तुला काहीतरी वेगळं जाणवेल. मी डॉक्टर आहे, मला माहिती आहे, आणि आजची रात्र मी तुझ्यासोबत आपल्या जीवनाला यादगार बनवू इच्छिते. कारण सुहाग रात्र प्रत्येक पुरुष आणि स्त्रीच्या जीवनात फक्त एकदाच येते. आजची रात्र आपण जोरदार साजरी करू, म्हणूनच मी तुला इंजेक्शन लावू इच्छिते. तो म्हणाला, ठीक आहे. तोही समजला. काहीतरी त्यालाही आतून वेगळं वाटलं. त्याची बायको काहीतरी वेगळं करू इच्छिते, त्याला आणखी शक्ती देऊ इच्छिते आणि ताकद देऊ इच्छिते. त्याने विचार केला की कदाचित ही काही पुरुष शक्ती वाढवण्याची ताकद असणारं इंजेक्शन असेल, त्यामुळे लावून घेऊ. त्याने ते इंजेक्शन लावून घेतलं. इंजेक्शन लागल्यानंतर त्याची बायको हसते आणि हळूहळू या मुलाचे डोळे बंद होतात. हा सुहाग रात्र कशी साजरी करतो, कारण त्याचे डोळे बंद झाले होते आणि तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर पुढे काय झालं याची त्याला काही माहिती देखील नव्हती. जेव्हा तो सकाळी उठतो, त्याची झोप उडते आणि तो बाथरूममध्ये आंघोळीसाठी जातो आणि आपल्या शरीरावरील त्या सगळ्या खुणा पाहतो. तेव्हा तो खूप परेशान होतो. त्याच्यासोबत असं काय झालं? त्याने जेव्हा रात्रीची गोष्ट आठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इथपर्यंत त्याला आठवत होतं की त्याची बायको त्याला इंजेक्शन लावायला सांगत होती आणि म्हणत होती, तुझ्यात खूप जास्त ताकद येईल. पण त्यानंतर इंजेक्शन लावल्यानंतर काय झालं? त्याच्या बायकोने नेमकं काय केलं? त्या नेमक्या कोणत्या खुणा होत्या? जणू काही कुणी कोणाच्या शरीरावर चावतो, कोणाच्या शरीरावर कुणी चाव मारतो, अशा प्रकारच्या त्या विचित्र खुणा होत्या. त्याने विचार केला की रात्री माझ्या बायकोने माझ्यासोबत नेमकं काय केलंय. तो हा विचार करत करतच बाथरूममध्ये बाहेर पडतो. आता जेव्हा दुसरी रात्र येते तेव्हा पुन्हा तीच गोष्ट घडते. त्या दिवशी देखील पुन्हा त्याची बायको म्हणते की हे इंजेक्शन लावून घ्या, आणि काल जेव्हा मी तुम्हाला हे इंजेक्शन दिलं होतं तेव्हा तुझ्यामध्ये इतकी ताकद आली होती की बस, तुम्ही तर माझी हालतच खराब केली होती. मी सांगू शकत नाही, वर्णन करू शकत नाही. तू जेव्हा हे इंजेक्शन घेतो तेव्हा मला खूप आनंद देतो आणि हे इंजेक्शन आजही अशाच प्रकारे आनंद देईल. आता हा बिचारा पुन्हा मजबूर काही विचार करू शकला नाही, कारण एकतर तो खूप कमकुवत होता, वरून त्याची बायको डॉक्टर होती आणि तो एक सामान्य स्वच्छता कर्मी होता. हा बिचारा पुन्हा इंजेक्शन लावून घेतो आणि पुन्हा याचे डोळे बंद होतात. हे प्रकार अशाच प्रकारे चालू राहिले. 2-4 दिवसानंतर ते आपापल्या ड्युटीवर जॉईन करतात. रुग्णालयात त्याची बायको पोहोचते रुग्णांना OPD मध्ये बघण्यासाठी आणि तो रुटीनमध्ये चालू राहतो. आणि जेव्हाही नवरा बायको एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा ती काही ना काही अशी खाण्याची औषधं किंवा कोणतं तरी इंजेक्शन, अशा प्रकारचं औषध त्याला द्यायची. तो बिचारा आता खूप परेशान झाला होता. शेवटी हा नेमका काय प्रकार आहे हे त्याला कळत नव्हतं. अशा प्रकारे महिने गेले. तेव्हा त्याने विचार केला की रात्री बायको नेमकं काय करते हे माहिती करून घेतलं पाहिजे.
त्याच्या मनात एक कल्पना आली, शेवटी माझी बायको रात्री काय करते, कारण मी तर बेशुद्ध होतो. बेशुद्धीच्या स्थितीत माझ्यात ताकद कशी असेल आणि मी बेशुद्धीच्या अवस्थेत काय करू शकतो. मला बेशुद्ध केल्यानंतर माझी बायको माझ्यासोबत काय करते, त्याच्या मनात ही कल्पना आली. तेव्हा त्याने विचार केला की दुसऱ्या दिवशी जेव्हा आता पुन्हा ती मला काहीतरी खायला देईन किंवा इंजेक्शन लावण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा मी टाळण्याचा आणि बचाव करण्याचा प्रयत्न करील. आणि रात्री तेच झालं. एक औषध ती देते आणि म्हणते, ही खूप पॉवरची गोळी आहे. एका अशा डॉक्टरनी जे माझे वरिष्ठ होते त्यांनी ही गोळी मला दिली आहे. ही गोळी खाल्ल्यानंतर तुझ्यामध्ये खूप जास्त शक्ती येईल, हत्तीसारखी ताकद येईल. तो म्हणाला, ठीक आहे, कारण आता महिने गेले होते. ती जसे सांगेल तसे तो करत होता. कोणतं इंजेक्शन द्यायचं ते इंजेक्शन लावून घ्यायचं. त्यामुळे त्यालाही विश्वास बसला होता की हे औषध खाऊन घ्यायचं. तो इकडे तिकडे पाहतो. त्याच्या डॉक्टर बायकोचं लक्ष वेगळ्या बाजूला असताना तेव्हा हा ती कॅप्सूल, ती जी गोळी होती ती बसल्या जागीच खाली लपून देतो आणि रिकामं पाणी पितो. आणि नंतर हा तीच अभिनय करतो जो दररोज रात्री करायचा. जसं की दररोज रात्री तो बेशुद्ध होत असायचा, त्याच प्रकारे याचे डोळे तो झाकायला लागला. आणि नंतर तो पलंगावर पडून राहतो, बेशुद्ध झोपल्यासारखा. आणि हा शांतपणे पडून राहतो, जणू काही याला काही माहीत नाही, हा पूर्णपणे बेखबर झाला आहे. जेव्हा तो पूर्णपणे बेखबर झाला तेव्हा आता याची बायको काय करते, ती आपली कपडे काढते आणि नंतर याला इतकं चुंबन घेते, चाटते, चावणे याच्यासोबतच, म्हणजे निर्दयतेप्रमाणे ज्याप्रमाणे एखादं प्राणी असतो तो काहीतरी भुसकत असतो, काहीतरी अशा प्रकारे ती त्याला चावत असते. आता तिने त्याच्या गालावर चावलं, त्याच्या शरीरावर चावलं, इतक्या जोराने जखमा केल्या. आज हा जागा होता, बेशुद्ध नव्हता, म्हणून याला सगळं काही दुखण्याची जाणीव होत होती. हा सहन करत राहिला. पण जेव्हा गोष्ट आवाक्याबाहेर गेली तेव्हा त्याने डोळे उघडले आणि म्हणाला, हे तू माझ्यासोबत काय करत आहे. त्याची बायको घाबरती आणि म्हणती, तू बेशुद्ध झाला नव्हता का. तो म्हणाला, मी बेशुद्ध झालो नाही, कारण तू दिलेलं औषध मी एका बाजूला ठेवलं आहे. तू मला कुठली ताकद वाढवणारी औषधं देत नाही. तू मला बेशुद्ध करून माझ्यासोबत अशा प्रकारे ही प्राण्यासारखी हरकत करते. हे कोणतं प्रेम आहे, हे काय आहे. ती रडू लागते आणि म्हणते, मला तर हेच माहीत आहे की प्रेम हे असंच असतं, कारण माझ्यासोबत देखील असंच झालं आहे आणि मीही आता माझा बदला तुझ्याकडून घेत आहे. अशा प्रकारे त्याने म्हटलं, तुझ्यासोबत असं वर्तन कुणी केलं. तेव्हा ती तिच्यासोबत नेमकं काय झालं हे सांगते. ती म्हणती, माझं एका मुलासोबत लग्न झालं होतं. तो मुलगा आणि मी एकत्र शिकत होते. आम्हा दोघांमध्ये प्रेम झालं. आम्ही दोघे शिकत होतो. त्यावेळेस मी डॉक्टरचे शिक्षण घेत होते, तोही शिकत होता. आणि त्यानंतर आम्हा दोघांमध्ये प्रेम झालं आणि माझं त्याच्यासोबत लग्न झालं. मी डॉक्टर झाले होते, पण लग्न झाल्यानंतर तो कधी माझे हातपाय बांधून द्यायचा, कधी मला बेशुद्ध करायचा, कधी माझ्या तोंडावर पट्टी बांधायचा आणि कधी मला हंटरने मारायचा. त्याने घरी एक हंटरच बनवून ठेवला होता. त्याने तो मारायचा, कधी माझ्या पाठीवर हाताने मारायचा, कधी मला चावायचा, कधी सिगारेट पिऊन तो माझ्या शरीरावर सिगारेट लावायचा आणि ती सिगारेट तो माझ्या शरीरावर विझवायचा. अशा प्रकारे तो वागायचा. मी त्याच्याकडे विनंती करायचे आणि म्हणायचे, हे काय करताय, माझ्या सहनशक्तीच्या बाहेर आहे. तर तो म्हणायचा, हेच तर प्रेम आहे, याला तर प्रेम म्हणतात. मी खूप हैराण आणि परेशान होते की हे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे. हळूहळू मी नैराश्यात येऊ लागले. मी वेड्यासारखी झाले. हे कोणतं प्रेम आहे. तो माझ्या मनात बसून गेलेल्या बाबी. त्यानंतर जेव्हा हे माझ्या घरच्यांना कळालं, ते मला भेटण्यासाठी आले आणि मी वेड्यासारखी झाले होते. माझे घरचे आले आणि मला घेऊन गेले आणि जेव्हा त्यांनी पाहिले की माझ्या घरचे जे होते, त्यांनी त्याच्यावर FIR रिपोर्ट दाखल केला आणि त्याच्यावर खटला लिहून दिला. त्यानंतर तो पळून जातो आणि त्यानंतर तो परत घरी कधी आला नाही. मला एका मानस उपचार तज्ज्ञांकडे, डॉक्टरकडे दाखवलं जातं. माझी हालत वेड्यासारखी झाली होती. हळूहळू माझा उपचार होतो आणि नंतर तो उपचार होऊन मी बरे होते. त्यांच्या मते डॉक्टरांनी सांगितलं, ही बरी आहे, पण माझ्या मनात त्या बाबी अजून चालू राहिल्या. हे कसे प्रेम होते. माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत असं का केलं असेल, हाच विचार माझ्या मनात येत होता. नेमकं दुसऱ्याचं हाल करून कसं वाटतं, यासाठीच मी तुझ्यावर प्रेम करून तुझ्यासोबत लग्न केलं होतं. माझा नवरा माझ्यावर जसा प्रेम करत होता, अगदी त्याचप्रमाणे मी तुझ्यावर देखील प्रेम करणार होते.
पण तसे करताना तुझे हाल होऊ नये यासाठी मी तुला बेशुद्ध व्हायचे इंजेक्शन द्यायचे. हे ऐकून तिच्या नवऱ्याला त्याच्या बायकोची खूप दया येते आणि तो तिला मिठीत घेतो. त्यानंतर त्या दोघांचा संसार खूप गुण्या गोविंदात सुरू होतो. त्यांना 2 मुले देखील होतात. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.